दुपारची वेळ होती. तिची सासू तिला बोलत होती. दुपार होऊन गेली, अजून झोपलीस? लाज नाही वाटत का? मग रागात वर्षाची सासू तिच्या रूममध्ये गेली. तिथे गेल्यावर तिने पाहिलं की वर्षा जमिनीवर पालथी झोपली आहे. मग तिच्या सासूने ओरडून ओरडून घरातल्या सर्वांना बोलावले. घरातले सर्वजण वर्षाच्या रूममध्ये आले आणि त्यांनी वर्षाला सरळ केले. तेव्हा सर्वांना दिसले की तिचे शरीर तर वर्षाचे आणि दीपकचे धूमधडाक्यात लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती. त्यांची बेडरूम छान सजवलेली होती. वर्षासाठी ते घर, त्या घरातील लोक हे सगळं नवीन होतं. म्हणून ती जिज्ञासा वृत्तीने सगळीकडे नजर फिरवत होती. वर्षा बेडवर बसून दीपकची वाट बघत होती. रात्रीचे 1 वाजले होते. वर्षा खूप थकली होती आणि भुकेने व्याकुळ झाली होती. पण तिची कोणाला काहीच काळजी नव्हती. दीपकला तर तिची काहीच काळजी नव्हती. नवीन असल्यामुळे वर्षा आपणहून काही बोलू शकत नव्हती. तेवढ्यात दीपक ही रूममध्ये येतो आणि वर्षाला सांगतो, हे बघ, मला घरात भांडण झालेले आवडणार नाही. मी आज तुला जे काही सांगतो ते नीट कान उघडे ठेवून ऐक. आजपासून घरातील सर्व कामे तू करायचीस. ही तुझी जबाबदारी आहे. उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व कामे तू करायची. मला कुठलीही तक्रार यायला नको. मी काय बोलतोय ते तू ऐकतेस ना? मग वर्षा म्हणाली, हो, ऐकते मी. या गोष्टीचे वर्षाला खूप वाईट वाटले. वर्षाला वाटले होते की तिचा नवरा तिच्यासोबत काहीतरी प्रेमाच्या गोष्टी करेल, तिला काहीतरी गिफ्ट देईल. पण दीपकला मात्र तिच्याकडून फक्त काम करून घेण्याचे पडले होते. मग दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकर उठून तयार होते आणि आपल्या कामाला लागते. तिला वाटते की हातात झाडू आणि नशिबात स्वयंपाक खोली. आता हेच माझं नशीब आहे. तिच्या मोठ्या जावचे लव्ह मॅरेज झाले होते, म्हणून तिला कोणी काहीच काम सांगत नसते. आणि जरी तिला काम सांगितलं तर तिचा नवरा तिला ते करू देत नव्हता. म्हणून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळी कामे वर्षालाच करावी लागायची. दिवसभर काम करून थकून भागून रात्री वर्षा रूममध्ये जायची. तेव्हा तिला 2 प्रेमाच्या शब्दाऐवजी नवऱ्याचे नखरे सहन करावे लागायचे. दीपक कधीच तिच्यासोबत प्रेमाने बोलत नसतो. तो नेहमी रागातच तिच्याशी बोलायचा. तो तिच्याशी चांगलं वागावं म्हणून तिने त्याचं पहिल्या दिवसापासून सर्व ऐकलं होतं. परंतु त्याच्यावर काहीच फरक पडत नव्हता. तो मात्र तिच्याशी तुसडेपणाने वागत होता. जणू काही लग्न करून त्यानं घरात बायको नाही तर मोलकरीण हवी होती, हक्काची. वर्षाला सख्खी आई नव्हती. तिचं माहेर पण श्रीमंत होतं. तिचे वडील एका कंपनीचे मालक होते. पण तिच्या आईचा तिला जन्म देताना मृत्यू झाला आणि त्यामुळे तिचे बाबा तिचे तोंडही पाहत नव्हते. वर्षाचा जन्म झाला आणि त्याची पत्नी वारली म्हणून तो तिला पांढऱ्या पायाची असं म्हणायचा आणि म्हणून तिचं तोंड पाहत नव्हता आणि त्यामुळे तिच्या सावत्र आईचं घरात चालायचं. ती वाटेल तशी वर्षाला राबवून घ्यायचीच आणि वर तिने सौदा करून हे लग्न करून दिलं. वडिलांच्या इब्रतीला शोभेल असं त्यांनी धूमधडाक्यात लग्न करून दिलं. मात्र खरं कारण तर वेगळंच होतं. वर्षाच्या सासूने आणि दीपकने लग्नाला होकार दिला कारण तिची सावत्र आई म्हणाली होती की अहो, घरातील सगळं काम करते. ती खूप गरीब आहे. स्वच्छतेची अगदी सवय आहे तिला. घ्या की राबवून आणि वाटल्यास तिच्याकडून सगळी कामं करून घ्या आणि पुन्हा दीपकचं दुसरं लग्न करून दिलं तरी चालेल. तुम्हाला कोणीही काहीही जाब विचारायला येणार नाही. तिच्याकडून तुम्ही हवी तेवढी कामे करून घ्या. त्यामुळे वर्षा बिचारी एकटी पडली होती. तिची एक साधी इच्छा होती, तीसुद्धा त्या घरात पूर्ण होत नव्हती. नोकराला घरात जे स्थान असतं ते तिचं होतं. तरीसुद्धा वर्षा कधीही तक्रार करत नव्हती. एक दिवस रात्री काम आवरल्यावर वर्षा रूममध्ये गेली आणि दीपकच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याला म्हणाली, आपल्या लग्नाला 3 महिने होऊन गेले,
पण अजूनपर्यंत तुम्ही मला कुठेच फिरायला नेले नाही. यावर दीपक रागातच म्हणाला, कुठे जायचे आहे तुला फिरायला? माझ्याजवळ तुझे नखरे सहन करायला वेळ नाही. दीपकचा रागावलेला आवाज ऐकून ती एकदम घाबरून गेली आणि दीपकला म्हणाली, एवढ्या रागात का बोलताय? यावर दीपक म्हणाला, वर्षा प्लीज तू जा इथून. माझं डोकं खराब करू नकोस. पहिलाच मी दिवसभर काम करून थकलो आहे आणि आता तू माझा मूड खराब करत आहेस. यावर वर्षा म्हणाली, ठीक आहे, तुम्ही थकले आहात तर झोपा, मी तुमचे पाय चेपून देते. मग वर्षा त्याचे पाय दाबू लागली आणि त्याला सांगत होते, दीपक, मी लग्नाच्या अगोदर पण खूप दुःख पाहिले आहे. माझ्या आयुष्यात आधी पण दुःख होते. आता मला फक्त तुमचे प्रेम हवे आहे. तुमची प्रेमाची साथ हवी आहे. तुम्ही माझं दुःख का समजून घेत नाही? माझ्या नजरेत तुम्हाला माझं दुःख दिसत नाही का? माझं तुमच्यावर प्रेम दिसत नाही का? ती बोलतच असते की तिची नजर दीपकवर पडते तर तो कधीच झोपून गेलेला असतो. त्यानं तिचं काहीही ऐकलेलं नसतं. दीपक तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा असतो. वर्षाच्या सावत्र आईला फक्त तिच्यापासून सुटका हवी होती, म्हणून वर्षा सतत दीपककडून थोड्याशा प्रेमाची भीक मागत असे. पण दीपक मात्र वर्षाला कधीच प्रेमाने बोलत नव्हता. वर्षाने घरातल्या सर्व कामाची जबाबदारी घेतली होती, पण तिचे दुःख मात्र कोणालाच कळत नव्हते. एखाद्या कामाचा कंटाळा आला किंवा ती थकली असेल तर तिला ते काम करावेच लागायचे, कारण काम नाही केलं तर तिची सासू तिला वाटेल ते बोलत होती आणि याच्यात तिच्या नवऱ्याचीही तिला साथ होती. पण वर्षा कोणाला काहीच बोलायची नाही. तिला फक्त तिचे वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे होते, म्हणून ती नेहमी शांत सगळं सहन करायची. मग एके दिवशी वर्षाने हक्काने दीपकजवळ थोडेसे पैसे मागितल्यावर दीपक म्हणाला, कशासाठी पाहिजे तुला एवढे पैसे? तुला जे लागतं ते आईला सांग, ती आणून देईल. तुला वेगळे पैसे देण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाहीत आणि तू मूर्ख आहेस. तुझ्यासारख्या बाईसाठी माझ्याजवळ वेळ पण नाही, असे रागातच म्हणाला. ती म्हणाली, ठीक आहे, तुमच्याजवळ पैसे नाही तर नका देऊ पैसे. मी तुमच्याबरोबर अशीच खुश आहे. मला काहीही नको, फक्त तुम्ही माझ्याशी थोडे प्रेमाने बोलत चला. यावर दीपक म्हणाला, प्रेमानेच तर बोलतो मी. तेव्हा वर्षा म्हणाली, कुठे प्रेमाने बोलता? नेहमी माझ्यावर रागावताच की. वर्षा तिच्या हातावरची मेहंदी दीपकला दाखवते आणि सांगते, बघा, मी तुमचे नाव लिहिले आहे. हे सगळं ऐकून दीपक मनात विचार करतो, काय मूर्ख बाई आहे ही. तिला मी काडीची किंमत देत नाही तरीही माझ्या मागे मागे गोंडा घोळत असते. कुठे फसलो मी हिच्याशी लग्न करून? काय पागल माझ्या नशिबात पडली आहे. कशावरून पण खुश होते आणि सारखी प्रेमाची टिमकी वाजवत असते. तिच्यापासून कधी सुटका मिळेल देव जाणे. मग तो वर्षाला सांगतो, माझं थोडं काम आहे, मी बाहेर जाऊन येतो. असे बोलून तो पटकन निघून जातो. मग थोड्या दिवसानंतर त्याच्या घराचे काम चालू होणार होते. दीपक वर्षाला सांगतो की आज रात्री विटा येणार आहेत, त्या आपल्याला घरात टाकायच्या आहेत. तू पण आमची मदत कर. वर्षा दिवसभर काम आवरून रात्री विटा उचलण्यास मदत करते. रात्री 2 वाजेपर्यंत काम चालू असतं. मग काम संपल्यावर ती तिच्या रूममध्ये येते आणि बेडवर पडते. तिचं पूर्ण शरीर आणि डोकं दुखत असतं. तिला ते सहनच होत नाही. दीपक मात्र तिच्याकडे पाठ करून झोपतो. तिच्या डोक्यात प्रचंड वेदना होत असतात. ती रात्रभर हाताने तोंड दाबून रडत असते. तिला वाटतं की माझ्या हुंदक्याच्या आवाजाने दीपकची झोप मोड व्हायला नको आणि तो पुन्हा रागावेल माझ्यावर. तसं झालं तर त्रास कमी झाल्यावर तिचा थोडा डोळा लागतो की तेवढ्यात तिची सासू तिला ओरडत असते, अजून उठली नाहीस का महाराणी? अजून किती वेळ झोपणार? मग दीपकही बोलतो, वर्षा लवकर उठ, अजून किती वेळ झोपणार आहेस? आई नाश्ता बनवायला गेली आहे, तुला लाज नाही वाटत का? वर्षा उठते आणि तिचं आवरून पटकन स्वयंपाक खोलीत जाते आणि काम आवरायला सुरुवात करते. तिला रोज दिवसभर काम करून रात्री विटा पण उचलाव्या लागायच्या. 4 महिने वर्षा मजदुरासारखी राबत होती.
पण तिची कोणाला काहीच काळजी नव्हती. तिची तब्येत पण खूप खराब झाली होती, पण तिच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. ती पण काही न बोलता तसेच काम करत होती. घर तर तयार झाले होते, पण दीपक मात्र वर्षापासून दूर जात होता. आता त्या दोघांमध्ये जे रात्री दिसणारं थोडंफार प्रेम होतं ते पण आता शिल्लक राहिलं नव्हतं, कारण दीपकला आता ती आवडत नव्हती. वर्षा आणि दीपकच्या लग्नाला 3 वर्षे होऊन गेली, पण त्यांना अजून मूल झालं नव्हतं, म्हणून दीपकच्या दुसऱ्या लग्नाचा विषय घरात चालला होता. आता वर्षाला पण वाटत होतं की काहीतरी वाईट होणार आहे. मग एके दिवशी तिच्या जावेची मुलगी तिच्या जवळ आली आणि म्हणाली, काकू, दीपक काका आता आमच्यासाठी नवीन काकू घेऊन येणार आहेत. हे ऐकून तर वर्षाच्या अंगावर जणू वीजच कोसळली होती, पण तरीही ती गप्पच होती. ती तिच्या रूममध्ये गेली तेव्हा दीपक तिथे फायली बघत होता. ती दीपकजवळ गेली, त्याच्याजवळ बसून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलू लागली, तुम्ही नेहमी खुश राहा, एवढेच मी देवाजवळ प्रार्थना करते आणि आपली जोडी कायम सही सलामत राहावी. सगळे दुःख हृदयात लपवून ती स्वतःला समजावत होती. तिला असे वाटत होते की माझे हे बोलणे ऐकून दीपक मला सोडून जाणार नाही. पण अखेर तो दिवस उगवलाच की जेव्हा दीपकला बघायला मुलीकडचे आले, तेव्हा तिची सासू तिला म्हणाली, तू स्वयंपाक झाला की गुपचूप तुझ्या रूममध्ये जाऊन बस, बाहेर येण्याची काहीच गरज नाही. तू खूप अशुभ आहेस. वर्षाने लग्न करून त्या घरात आल्यानंतर एक गोष्ट शिकून घेतली होती की कोणाला काहीही न बोलता सगळं काही शांतपणे सहन करायचे. ती स्वयंपाक करून तिच्या रूममध्ये जाऊन बसली. हे दुःख सहन करण्यापलीकडेचे होते. तिच्याकडे दुसरा मार्गच नव्हता, कारण ती मागे वळून गेली तर तिची सावत्र आई तिचा कधीच स्वीकार करणार नाही आणि तिला रस्त्यावर यावं लागेल. पुढे पाहिलं तर दीपकचं लग्न. दीपक तिला कधीच घरातून बाहेर काढू शकला असता, म्हणून ती शांत बसली. मग थोड्या दिवसानंतर दीपकने दुसरे लग्न केले आणि वर्षाची सवत घरात आली. दीपकने वर्षाकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. तो त्याच्या दुसऱ्या बायकोला फिरायला घेऊन जायचा, तिचे प्रत्येक लाड पुरवायचा. घरातले लोक पण दीपकच्या दुसऱ्या बायकोला खूप जीव लावायचे, पण वर्षा मात्र घराच्या एका रूममध्ये पडून असायची. दिवसभर फक्त कामे करायची, पण प्रेमाच्या 2 गोष्टीसुद्धा तिच्या वाट्याला यायच्या नाहीत. तिच्यासोबत कोणीच बोलत नव्हते. डोळे भरून ती दीपककडे बघायची, पण दीपक मात्र त्याच्या दुसऱ्या बायकोच्या मिठीतच हरवलेला असायचा. त्याला वर्षाची आठवणच राहिली नव्हती. वर्षा रात्रभर एकटी रडत पडलेली असायची. तिला आता एक अडगळीची खोली देण्यात आली होती, तिथे ती झोपायची. तिला समजून घेणारं कोणच नव्हतं त्या घरामध्ये. एखादा किडा जसा लाकडाला पोखरून काढतो तसं वर्षाचं दुखणं तिच्या शरीराला पोखरून काढत होतं. दिवसभराचं काम, रात्रीचा एकटेपणा आणि स्वतःकडे नीट लक्ष न देणे, त्यामुळे दिवसेंदिवस तिची तब्येत बिघडत चालली होती. तिला तिचे मरण आता जवळ दिसत होते. मग एके दिवशी रात्री ती झोपायला रूममध्ये गेली आणि अचानक तिला खूप त्रास होऊ लागला. तिला ते दुखणं सहन होत नव्हतं. ती डोकं पकडून जोरजोरात ओरडू लागली. तिच्या सासूला, दीपकला तो आवाज येऊ लागला, पण तिचे कोणी ऐकायला तयार नव्हते. सर्वजण त्यांच्या रूममध्ये झोपलेले असताना तिचं दुखणं तिच्या सहन करण्याच्या पलीकडे गेले होते. ती दीपक दीपक अशा हाका देत होती, पण दीपक मात्र त्याच्या नवीन बायकोसोबत होता. त्याला वर्षाचा आवाज कसा जाणार? मग शेवटी ती सुखाची झोप लागल्यासारखी शांत झोपून गेली आणि कायमची या जगाला सोडून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे तिच्या सासूच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. तिची सासू तिला शिव्या देऊ लागली. हरामखोर, आज पण लवकर उठली नाही, नाश्ता बनवला आहे. तेवढ्यात दीपकने पण आवाज दिला. दीपक त्याच्या आईला म्हणाला, तिला सांग की आमचा नाश्ता आमच्या खोलीतच आणून दे. आणि सासूने पुन्हा एकदा शिवी दिली आणि म्हटली की अजून पण झोपलेली आहे, आज तिला किती वेळ झोपायचं आहे ते झोपू द्या, मी तिला उठवायला जाणार नाही, मग बघते तिच्याकडे. असे म्हणून तिच्या खोलीत कुणीच गेले नाही. दुपारची वेळ होत आली होती. सगळे आपल्या कामांमध्ये व्यस्त होते, पण वर्षा अजून पण तिच्या रूममधून बाहेर आलेली नव्हती. शेवटी तिची सासू
तिच्या रूममध्ये गेले तर तिने पाहिले की वर्षा जमिनीकडे तोंड करून फरशीवरच पालती झोपलेली आहे. हे बघून तिच्या सासूने आरडाओरड करून सर्वांना बोलावून घेतलं. सर्वजण वर्षाच्या रूममध्ये आले. वर्षा आखडून गेली होती. त्यांनी तिच्या हाताला आणि पायाला धरून बेडवर ठेवले. तिला सरळ केले तर तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू दिसत होते आणि शरीर पूर्ण वाकडे तिकडे झालेले होते. अशी अचानक कशी काय मेली हे एवढेच काय ते सर्वजण बोलत होते आणि त्यांनी तिचे अंतिम संस्कार करून टाकले. पण वर्षाच्या जाण्याचे दुःख कोणालाच नव्हते. कुणाच्याही डोळ्यात अश्रूचा एक थेंबही आला नाही. तिच्यासाठी कोणीही रडले नाही. एक दिवशी दीपकची दुसरी बायको वर्षाच्या रूममध्ये साफसफाई करायला गेली. साफसफाई करताना तिला वर्षाच्या रूममध्ये काही रिपोर्ट आणि औषधे दिसली. ते सगळं पाहून ती खूप हैराण झाली. रिपोर्ट वाचल्यानंतर तिला कळले की वर्षाला ब्रेन ट्यूमर होता आणि माहीत नाही केव्हापासून ती हे एवढे दुःख सहन करत होती. आणि वर्षाच्या रूममध्ये तिला एक डायरी पण सापडली. त्या डायरीमध्ये तिने आपले सर्व दुःख लिहिलेले होते. तिच्या डायरीत जे लिहिलं होतं ते ती वाचते. आज मी दीपकसाठी तयार झाली होती. मी स्वतःला खूप सजवले होते, पण पागलने एकदाही माझ्याकडे पाहिले देखील नाही. पण तरीही मी नाराज झाली नाही. तो मला सतत रागावतो. मी विचार करते की त्याला सांगावं की मला जीवघेणा आजार आहे, पण नको. मी जर हे दीपकला सांगितलं तर तो खूप चिंतित होईल आणि तो चिंतित झालेला मला बघवणार नाही. आता आमचं घर तयार झालं आहे. दीपक आता दुसरे लग्न करणार आहे. त्यांनी जर मला घराच्या बाहेर काढले तर मी कुठे जाणार? माझं या जगात दुसरं कोणीच नाही त्याच्याशिवाय. मी फक्त मोलकरीण बनून घराच्या एका कोपऱ्यात पडून राहीन. दीपक आपल्या नव्या नवरीवर खूप प्रेम करतो. त्याने त्याच्या दुसऱ्या बायकोसाठी आज आईस्क्रीम आणून दिले. मग मी पण त्याला म्हणाले, मला पण आईस्क्रीम आणून दे. तर म्हटला, तू जा आणि तुझी कामं कर. माझे डोके खराब करू नकोस. मी फक्त आईस्क्रीम तर मागितले होते, पण त्याने मला तेही दिले नाही. आज सकाळपासून माझा श्वास थांबत आहे. मला असं वाटतं की आता माझी वेळ जवळ आलेली आहे. जर मला दीपकच्या मिठीत मरण आले तर किती छान होईल. जर दीपकला माझे दुःख कळाले आणि त्यांनी मला स्वतःच्या छातीशी लावून घट्ट मिठी मारली तर मी खूप सुखाने मरेल. त्या डायरीत लिहिले होते की दीपक, तुम्हाला जर कधीही माझी डायरी भेटली आणि तुम्ही ती वाचली तर माझ्या मरणाला स्वतःला जबाबदार ठरवू नका. मी तुमच्यावर खूप खूप प्रेम करते. फक्त नशिबाने हारले. बहुतेक माझ्या नशिबात तुमच्या प्रेमाचं सुख लिहिलेलंच नव्हतं. आणि हो पागल, एक आईस्क्रीम तर मागितलं होतं. किती कंजूस आहेस रे तू. आणून दिली असती तर काय बिघडलं असतं? रागवायची काय गरज होती? तुझ्या दुसऱ्या बायकोची काळजी घे. आणि जेव्हा तुला बाळ होईल तेव्हा मी तर नसेन, पण माझ्या अस्थी असतील. त्या अस्थीसमोर त्याला एकदा घेऊन ये प्लीज. तुझी वर्षा. मला आता खूप त्रास होत आहे. माझ्याकडून लिहिले पण जात नाही. दीपक, असं वाटत आहे की पटकन तुझ्याजवळ यावे आणि तुला शेवटची मिठी मारावी. पण आता सगळे काही अर्धवटच राहिले रे. दीपकने ती डायरी वाचली आणि तो खूप रडू लागला. त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. पण आता रडून काहीही फायदा नव्हता. ती बिचारी तर माहीत नाही किती रात्र आणि किती दिवस रडली होती. दीपक तिच्या अस्थिकलशाला हातात घेऊन खूप रडला आणि माफी मागू लागला. पण आता माफी मागून आणि रडून काहीच उपयोग नव्हता. जेव्हा ती जिवंत होती तेव्हा तर एकदा पण तिला प्रेमाने जवळ घेतलं नाही आणि आता त्याच्या रडण्याने ती थोडीच परत येणार होती. ती त्याच्यावर मनापासून प्रेम करायची, पण त्याने मात्र कायम तिच्या प्रेमाची उपेक्षा केली. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.